त्यासाठी वापरले गेले तरी आश्चर्य वाटणार नाही. यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात. महत्त्वाच्या महापालिकांसाठी महायुतीने नो रिस्क धोरण स्वीकारलंय. महत्त्वाच्या पालिकांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचं आता कळतंय. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची या संदर्भात माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. एकत्र लढ्यास जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचा अंदाज आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पटलावरची एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. महत्त्वाच्या महापालिकांसाठी महायुतीने नो रिस्क धोरण स्वीकारलेलं आहे आणि इथे महत्त्वाच्या पालिकांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार असं आता खात्रीलायकरित्या कळतंय. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने समीकरणं बदलतील का अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत आहेत, परंतु यावरती हा एक महत्त्वाची अशी माहिती कळते. आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देतील. अभिषेक, काय अपडेट आहे महायुतीच्या स्ट्रॅटेजी संदर्भात? एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सगळे महायुतीतले पक्ष हे स्वबळावर लढू शकतात अशा प्रकारची चर्चा ही सुरू होती. मात्र महत्त्वाच्या ज्या महापालिका आहेत त्या संदर्भात महायुतीकडनं कुठंतरी धोका न पत्करण्याची भूमिका जी आहे ती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकत्र जर का लढलो तर अधिक आपल्याला जागा मिळतील या युतीनं या प्रकारे महायुती हा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. आणि एकूणच यामध्ये पाहायचं तर प्रामुख्यानं मुंबई असेल किंवा मग ठाणे महानगरपालिका असेल, महायुती ही एकत्रितच लढणार अशा प्रकारची माहिती ही महायुतीतल्याच एका वरिष्ठ नेत्यांकडनं देण्यात आलेली आहे. प्रामुख्यानं अनेक असे महापालिका आहेत ज्यामध्ये प्राबल्य ह्या तिन्ही पक्षांमधल्या एकाचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगानं तिथं तो पक्ष मोठा भाऊ म्हणून भूमिका निभावणार आणि जे बाकीचे दोन पक्ष असतील ती छोट्या भावाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अशाच प्रकारे येत्या काळामध्ये महायुती संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत ते महापालिका निवडणुकी संदर्भात आपल्याला होताना दिसतील. नक्कीच, धन्यवाद अभिषेक. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर सुद्धा महायुतीची वीण घट्ट असेल असा संकेत यातनं मिळतोय. धन्यवाद. यानंतर एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.